अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. आषाढी वारी मराठी माणसांच्या हृदयात जे विठ्ठलाची मूर्ती असते ती आषाढीची वारी पुढच्या बुधवारी आहे. म्हणजे वारीला लोक निघून गेलेले आहेत, काही दिवसात पोहोचतील. आपण सगळे जाऊ शकत नाही, पण टीव्हीवर आपण सगळे बघू शकतो. वर्षामध्ये मला वाटतं 2-3 उपवास असतात की ते सगळे आपण करतो. एक शिवरात्रीचा उपवास असतो, आषाढीचा. आम्ही तर लहानपणी खिचडी खायला मिळावी म्हणून हा उपवास असायचा. पण आता महत्व कळले की ती एकादशी कोण आहे. तर मृदुमान्य एक कुंभ नावाचा राक्षस होता. एकादशी कोण आहे आपल्याला माहिती पाहिजे ना. आता ही कथा घरी गेल्यावर सगळ्यांना आजूबाजूला सांगायचं की मला आता एकादशी कोण आहे ना हे माहिती झालंय. एक कुंभ नावाचा राक्षस असतो, त्याचा मृदुमान्य नावाचा मुलगा तोही राक्षसच असतो. तो शिवाची एवढी पूजा करतो आणि शिवाला प्रसन्न करून देतो. आपले शिव भोळे कोणीही काही वर मागितला की यांनी वर द्यायचा. त्यांनी काय वर मागितला की मला ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिघांपैकी कोणाकडनंही मृत्यू नकोय. ते म्हणतात ठीक आहे तथास्तु म्हणतात. फक्त ते वर देताना सांगतात की तुला यांच्याकडनं मृत्यू नाही मिळणार, पण तुला एका स्त्रीकडनं तुझा मृत्यू होणार आहे. हा राक्षस याला वाटतं स्त्री काय आपल्याला मारणार आहे, मी एवढा देव जिथे मारू शकत नाही तिथे स्त्री मला काय मारणार आहे. सगळ्या देवांना त्रास द्यायला लागतात. ते जे राक्षस आहे सगळ्या सगळ्या त्रिभुवनात हाहाकार सगळ्या देवांना त्रास देतात. हे सगळे देव ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे जातात. ते तिघं म्हणतात की आम्ही तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही, कारण तसा त्याला वर दिलेला आहे. ह्या देवांच्या पाठलाग करतोय, देव पुढे पळताय आणि हा राक्षस त्यांना सतावतोय, त्यांच्या मागे जातोय. एका गुहेमध्ये ते लपतात ह्या राक्षसाला घाबरून. तो दिवस असतो आळंदीच्या वारीचा, विठ्ठलाच्या एकादशीचा दिवस असतो. आणि त्या दिवशी काय होतं की त्या गुहेमध्ये वरून पाणी पडत असतं. ही सगळी देव ओले होतात आणि झाड कसलं असतं तर आवळी म्हणून एक झाड असतं, त्या झाडाच्या खाली हे लपून बसतात. स्नान होतं, खायला काही नसतं, त्यामुळे त्यांचा उपवास घडतो. पवित्र स्नान झालं, आवळीच्या झाडाखाली बसले होते आणि उपवास झाला. त्या तिघाचं पुण्य म्हणून ह्या सगळ्यांच्या श्वासातनं एक देवी तयार झाली आणि ती देवी एकादशी आहे. म्हणजे एकादशी कोण आहे, सगळ्या देवांच्या श्वासातली ताकद आहे. आणि मग ती जाऊन ह्या मृदुमान्य राक्षसाला मारून टाकते. कारण स्त्रीकडनं मरणार होती, त्याच्यामुळे ती देवी प्रकट झाली आणि ती मारते. पुन्हा देवांचं राज्य येतं. म्हणजे जरी शिवशंभू आपले भोळे असले, काहीतरी शाप देतात, पण ते असं काहीतरी व्यवस्था करून ठेवतात की कधी ना कधी पाप भरतं आणि त्याचा मृत्यू होतो. ही एकादशीची कथा झाली. आता जाऊया की पंढरपूर. जो भक्त होता, पुंडलिकावरनं पंढरपूर नाव झालेलं आहे. तर एवढ्या गावाचं नाव एका व्यक्तीवरनं झालंय, म्हणजे तो एवढा काय असणार आहे ना. तर त्याची कथा तशी आपल्याला सगळ्यांना माहिती की तो आई वडिलांचा भक्त होता, तो पुंडलिक. एकदा काय झालं म्हणजे त्याची आई सत्या आणि त्याच्या वडिलांचं नाव होतं जानुदेव. ह्या दोघांना एक मुलगा झाला. एकुलता एक मुलगा अतिशय लाडामध्ये प्रेमामध्ये वाढवला. तसं गुणी पण होता तो, पण जसं लग्न झाल्यावर सगळेच बिघडतात तसं लग्न झाल्यावर तोही बिघडला. बायको दिसायला अतिशय सुंदर, सगळे बायकोची लाड, ती म्हणेल तसं. ती जरा नठाळ म्हणतो ना आपण तशी होती, हट्टी होती. हे सगळं करत असताना त्याच्या आई वडिलांकडे दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा थोडा त्रास, आज जशी बायको सांगेल की नाही तो असं कर तसं कर, तर आई वडिलांना त्रास द्यायला लागला. त्यांना वाटतं एकुलता एक मुलगा, आपण एवढा लाडामध्ये एवढ्या संस्कारामध्ये त्याला वाढवलं, आणि आपला मुलगा जेव्हा मुलगा बिघडतो तेव्हा आई वडिलांना सगळ्यात जास्त पश्चाताप होतो की आम्ही आज एवढे संस्कार केल्याने कुठे गेलं, ते एवढं पेरलं होतं आणि उगवलंच नाही. बघा आता शेतांमध्ये पेरतात आणि कधी कधी ते बियाणं खराब असतं आणि उगवत नाही. टीव्हीवर बातम्या येतात की बी खराब होतं. त्या आई वडिलांना वाटतं की आम्ही सगळं दिलं होतं पण ते उगवलं नाही. त्यांना खूप वाईट वाटतं. ते म्हणतात याचा त्रास हे सगळं बघण्यापेक्षा ते बायकोला म्हणतात की आपण काशीला जाऊ, काशीला मेलं तर मोक्षाला जातो असं म्हणतात. तर हे करण्यापेक्षा आपण काशीची वारी करूया आणि काशीला जाऊन मरू. म्हणून ते दोघं जण एक वारी चाललेली असते काशीला, त्या वारीमध्ये ते दोघं निघतात. गावातले लोक पुंडलिकाला म्हणतात की अरे तुझ्यासारखा मुलगा असताना आज आई वडिलांना वेळ आली की वारीला काशीला जायला लागतं. सगळे गावातले लोक त्याला टोचून बोलायला लागतात. त्याची बायको म्हणतात की चला आपण पण त्या वारीमध्ये जाऊ. मागून ते निघतात. एक 2-3 दिवसांनी ते त्या वारीमध्ये जातात. त्यांच्या बरोबर चालायला लागतात. त्या वारीमध्ये ते रोज कुठेतरी सगळी लोक मुक्काम करायची, जेवण बनवायची, खायची आणि रोज पुढे निघायची.
तर एक कुकुट मुनी म्हणून मुनी होते, त्यांचा आश्रम होता. त्या आश्रमात हे सगळे लोक राहतात, थकलेली असतात, प्रसाद वगैरे घेतात, सगळे झोपली जातात. पण ह्या पुंडलिकाला आता तो मूळचा चांगला होता, त्याला हे सगळं बघून वाईट वाटायला लागतं की अरे आपण आई वडिलांशी कसं वागलो. त्याला कुठेतरी पश्चाताप व्हायला लागतो आणि तो झोपच त्याला लागत नव्हती. बघा आपण जेव्हा काहीतरी टेन्शन असतं त्या दिवशी आपल्याला रात्री झोप नाही, आपण एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवर, पहाटे 3 वाजले तरी त्याला झोप नाही. तेव्हा एक 4-5 स्त्रिया त्याला दिसल्या, ज्यांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली, पण अतिशय मळलेली साडी, हातामध्ये पाणी भरून भरून हांडे आणले आणि ते कुकुट मुनींचा जो आश्रम होता ना, तो सगळा आश्रम स्वच्छ करताय. तो बघतोय की ह्या बायका येतात, आश्रम स्वच्छ करताय, मुनींना स्नान घालता आहे आणि जाताना यांची साडी पांढरी शुभ्र झालेली आहे आणि त्या निघून जात आहे. दुसऱ्या दिवशी तो मुद्दाम जागा राहतो. पुन्हा 3 वाजता अशाच त्या येतात आणि त्या सगळा आश्रम साफ करतात. हा त्यांच्या जवळ जातो, त्याला लक्षात येतं की ह्या काही सामान्य स्त्रिया नाहीये, म्हणून तो नमस्कार करतो त्या स्त्रियांना. त्यातली म्हणजे तुम्ही कोण आहात, तर त्या म्हणतात की आम्ही यमुना, गंगा, गोदावरी, नर्मदा, सावित्री आहोत. तुमच्यासारखे पापी लोक आमच्यामध्ये स्नान करता आणि आम्ही मळतो, म्हणजे तो जो पाप आहे ते धुतो आम्ही आणि ते आमच्या अंगावर येतं. मग आम्ही अशा मुनींच्या सेवेला जातो आणि तिथल्या सेवेने आम्ही परत पवित्र होतो. तू आई वडिलांची सेवा करत नाही, आई वडिलांना सेवा करत तर नाहीये, पण तू त्रास देतो आहेस. तुझ्यासारखे पापी लोक आमच्या स्नान करतात. मी मागच्या आठवड्यात माझ्या मोबाईलच्या स्टोरीमध्ये एक असं वाक्य टाकलं होतं की प्रत्येकाला माहिती असतं आपण काय पाप करतोय, कोणाला समोरच्याला माहिती असो अगर नसो. हे जर नसतं तर गंगे किनारी, मोठ्या मोठ्या नद्यांच्या किनारी गर्दी झाली असते का? कारण ते स्वतःहून जातात, कारण त्यांना माहिती नाही की आपण काहीतरी पाप केलेलं आहे, उगाच इथे गर्दी होत नाही. तुमच्यासारखे पापी लोक स्नान करतात, ते पाप आम्ही धुतो आणि आम्ही स्वतः मलिन होतो. मग ह्या मोठ्या मोठ्या संतांची सेवा केल्यावर आम्ही परत आमचं पावित्र्य आम्हाला मिळतं. त्याला खूप पश्चाताप होतो. तो आई वडिलांना म्हणतो की मी तुमची विनंती करतो, तुम्ही माझ्या बरोबर परत गावी चला. आई वडील आहे शेवटी, जगातलं सगळ्यात मोठं दैवत ज्यांचं आहे, सांभाळून ठेवा विनंती करते. म्हणजे आषाढीचा मी संदेश मिळेल, कारण पंढरपूर नाव हे पुंडलिकावरनं पडलंय. ज्यांचे आई वडील हयात आहे, मी नेहमी म्हणते की ही पिकलेली पानं आहे, गळायला खूप दिवस नाहीये यांच्याकडे, कधी गळून जातील ना. आपण सकाळी उठतो, अचानक एखादी व्यक्ती गेलेली असते, 10 वर्ष 20 वर्ष याच्या पलीकडे ही हाडामासाची माणसं काही वर्षांनी दिसायची बंद होतात. त्यांच्यामुळे आपण आहोत आणि आपण काय वागतोय त्याला पश्चाताप होतो. आणि हे तर आई वडील मेनाचा गोळा असतो. मुलगा थोडा चांगला बोलला, मुलगी थोडी, हे लगेच पिघळतात. म्हणजे आपल्याला माहिती असतं हा आता हा मुलगा प्रेमाने बोलला, हे आई वडील नेहमी सारखे पघळणार आणि याचं ऐकतात. हे आपल्या घरच्या कथा आहेत. पण तो मनापासून त्याला खूप वाईट वाटतं, तो आई वडिलांची क्षमा मागतो आणि तो आई वडिलांना घेऊन परत, तेव्हा पंढरपूर नाव नव्हतं, दांडी वन होतं, तिथे घेऊन जातो, एक कुटी बांधतो आणि तिथे आई वडिलांना ठेवतो आणि त्यांची सेवा, रोज त्यांचे हातपाय दाब, जेवण बनवून दे. आणि त्याच्या बायकोलाही शेवटी बघा, नवरा जसं करणार तर ती बायकोही तशी व्यवस्थित वागायला लागते, आई वडिलांची छान सेवा करायला लागते.